कपिल तू करू शकता भावा दूध हात देव भाई तू भाग करण हो आणि आणि जर आमच्या सोबत आले तर आम्हाला ताकद मिळेल. हे गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही जात आहे महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या स्विमिंग पूल मध्ये जायकवाडी डॅम मध्ये. तो मेरे साथ है मेरे दो भाई दोनों तबाही. तो अभी हम जा रहे हैं. इसको लग रहा है कि हम खेत में जा रहे हैं. तब टावेल ठेव की अरे आतमध्ये ठेव रे जाणाऱ्याला कुठं घेऊन जाते कसं करते येड्या. तो इसी प्रकार अभी हम निकल चुके हैं दादा की रूम से. और ये देखो हमारी गाड़ी कितनी संतो जैसी लग रही है. आम्ही आमचा ड्रायव्हर सोबत घेऊन फिरतो. तो आहे डली भाऊ. हम तो पर्सनल ड्रायव्हर आहे. रात्री हळद लागलेली याच्या तोंडाला हे आणखी पण निघली नाही. डॉक्टर किशोर आणि अशा प्रकारे टावेल माझ्याकडे दिलेला आहे. मी लहान आहे म्हणून माझ्याकडे देतील ते. सो छोटे होने के ये भी फायदे है अपने पास. संतांची नगरी पैठण आहे गेलो. तू बघा तुम्ही बघू शकता आम्ही संतांचे दर्शन घेत घेत जात आहोत थोड्यासाठी. आणि आम्हाला चहा दिसलेला गाड़ी फोन कॅन्सल म्हणजे थोडं स्थगित करण्यात आलं. पहले तो चाय पियेंगे उसके बाद देखेंगे चाय पीने के बाद. और ये आया है हमारा मायम्मा नगरी. गुड़ा का चाय पियेंगे फिर जाएंगे पोने को. यहाँ पे आ चुकी है हमारी चाय और आप तुम्ही बघू शकता मायम्मा नगरी की एकदम चहा सारखी. चहा हे तुझको चाहूंगा हरदम. आणि एकदम कडक चहा आणि कटिंग असं फील आला जसं एखाद्या कॅफेमध्ये आलो. एकदम डेकोरेशन मायम्मा नगरी बासुंदी गुळाचा चहा. आणि बघा घेता चहाचा आस्वाद. याला असं लकी आणि आलेले आहेत आता बिस्किट. बडे भाऊ त्यांना माहिती खूप जास्त. बडे भाऊ बिस्किट नाही तर बडे भाऊ बिस्कुट खातो. काय बिस्कुट तुम्ही पण या खायला. आमचा चहा पिऊन झालेला आहे. आणि इथंच तुम्ही बघू शकता इथं समोरच आहे नाथ महाराजांचं मंदिराची कमान. परंतु आम्ही आंघोळ्या केल्या नाहीत त्याच्यामुळे आम्ही सध्या जात नाही. इथं पोहून आलो मग आम्ही तिकडे जाणार आहोत. तुम्हाला दुकानात टाकतो. हो तुमच्या दुकानाचं पण टाकत आहे. सबस्क्राईब करा. यहाँ पे दिखा रहा है. ये देखो जो देखा गाली पहले से डब्बे डब्बे खाकर बॉडी बनाए. हे आहे ग्राउंड. इथं क्रिकेट खेळायला येतात. खूप कमी वेळा येतो पण आहे जायकवाडी सर्वोत्कृष्ट सर्वात मोठा डॅम. महाराष्ट्रात सर्वात मोठा डॅम आहे हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॅम आहे हा. आणि आम्ही त्या डॅमचा आनंद घेत आहोत. जायकवाडी धरणाचे दरवाजे आणि 27 दरवाजे आहेत. मोजून एकूण 27 दरवाजे आहेत. आणि आता उन्हाळा असल्यामुळे आणि माझा मधला भाऊ आला नाही जो की WRD मध्ये काम करतो. त्याने तुम्हाला लेंथ वाईज सांगितला. तो जर इथे असता तर त्यांनी एखादा दरवाजा तुम्हाला उडून दाखवला असता. सो असे दरवाजे उघडण्यासाठी काय करा फॉलो करा. शासकीय इमारत संतुलित है. मेरे को ये वातावरण देख के ऐसा लगा कि मैं केरल में तो नहीं आ गया गाइस. उधर भी ऐसा ही था. यहाँ पे एक इडली सांबर मिल जाए तो मजा आ जाए. इडली सांबर इकडे आहे सूरपारंब्या. आता आम्ही पोहायचं सोडून सूरपारंब्या खेळू शकतो. ह्या वडाला लटकू शकतो. म्हणजे आम्ही काहीही करू शकतो. आम्ही मेन कामासाठी आलेलो आहोत ते सोडून आम्ही काहीही करू शकतो. काही नाव एक असतं. तुम्हाला आमच्या ब्लॉगचे थंबनेल एक दिसू शकतं आणि आमचे कारनामे दुसरे. तो हमारे बल्ली भाऊ ने गाड़ी पार्क कर दी है और अभी हम निकल रहे हैं डॅम की तरफ. हे बघा गाई जिथं दगडांनी नाव कोरलेलं आहे नाथ सागर. पुन्हा मला व्हिडिओ बंद करायला लागतील तो माहीत नाही. सो असंच बघत संतांचे नाथ षष्ठी महोत्सव आणि तर आहे. आणि बघे टाबरा पोहून आलेले आहेत. आणि आम्ही पण आता पोहायच्या आधी आमचे एक मॅरेथॉन होणार आहे. जवळपास किती पायऱ्या आहेत बळे भाऊ? 100 पायऱ्या आहेत. तुम्हाला दिसत नसतील. तब्बल 100 पायऱ्या आहेत आणि त्या आम्ही चढायचा प्रयत्न करू. आमच्याच्यानं जर नाही झालं तर तुम्ही येऊन मदत करा. तुम्ही सबस्क्राईब करा. मग आम्हाला एनर्जी. मग आम्ही
ये रील ये टाक काय म्हणलं तू, काय म्हणलं? आपल्याला तर चढलं नाही. तुम्ही सबस्क्राईब करा, मग आम्हाला एनर्जी भेटेल. गाईज सबस्क्राईब कर रे. 4000 तास आम्हाला कंप्लीट करायचे आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा. सो आम्ही आता चलत आहोत, मी तुम्हाला दाखवते. दम भरायला सुरू झाली. आणि इथं पोलिसाला दम भरायला सुरुवात झालेली गाईज. वर गेल्यानंतर आम्हाला बराच वेळ अशीच आम्हाला ताकद पोहोचण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि मग आम्ही लगेच वरतो. बळीभाऊचे 2 शब्द फिक्स आहेत, तुम्ही सबस्क्राईब करा एवढे. प्रॉपर आम्हाला दम भरलेला आता बोलू शकत नाही. आम्हाला दम भरलेला आहे गाईज, परंतु मी तुम्हाला पळत पळत जाऊन दाखवतो. ये देखो गाइस, द बिगेस्ट वाटर डॅम. बिगेस्ट डॅम इन महाराष्ट्र अँड केरला. केरला पण घेतलं का? केरला पण. और वो देखो वो पोरे. तो देखो पंछी. अरे भेंटी, हे बघा. एनर्जी के बाद हाथ देओ भाई तू भाग करण करण रे. ते भाग अर्जुन. तो भाग कुठे. अरे बाप रे, तू पोरग बघा, दिसतं का तुम्हाला? मुंडी दिसत मुंडी दिसते. बघ की त्याच्या पुढं नाही कोणी का डुबलंय ते. त्याच्या पुढं पण एक आहे. ते दोघं जणांचा म्हणजे एवढा लांब कशी हिंमत लागते. ते माय होडक्या गेल्या, पोहायचं पण वापस. होडक्या गेल्यासारखे सुरू राहिलेत ना ते. चलो हम जाएंगे पोहणे. आता आम्ही जाणार आहोत पोहायला. तुम्ही पण या. उन्हाळ्याचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर पैठणला नक्की या. आणि पैठणला आलेल्या नाथसागर धरण नक्की पाहून घ्या. फक्त इथून वरती येताना थोडस दम लागतो. ये आ रहा है नाथसागर में. ए निरैया, अरे बहिणी आज पहिला नंबर लावला. भैया अब जा रहे हैं. बहिणी हळूच पोझिशन नाजूकपणे. निरवा वास पण येत आहे पाण्याचा. आज सबसे बड़े डैम में और दिन है यहाँ पे पानी मैं पानी. गोते खाते हुए द इंडियाज बिगेस्ट डॅम. और यहाँ में मैं सीधा खड़ा हूँ गाइस. आप यकीन नहीं करोगे लेकिन मैं सीधा खड़ा हूँ. पड़ेगा. मैं कैसे बताऊँ यार. टॉवल पहनला लग गेली. ये भी जा रहा है पानी में. जल्दी जाओ, वो कार्टून वाले अंडरवेयर लेके जल्दी जाओ. कहीं अंडरवेयर ना सटक जाए. बळीभाऊ जा लवकर. मला लय बोलत होतं. आणि अशा प्रकारे हे दोघं पण पाण्यामध्ये गेलेले आहेत. मैं आसमान की उसी ऊंचाइयों में. ये बहुत दूर चले गए, अपनी औकात से बाहर चले गए, और वो जाएंगे उस थर्मोकॉल दिख रहा है वहाँ तक. तो अपन यहाँ पे बैठ के मस्त एंजॉय करेंगे, देखेंगे व्यू और आनंद लीजिए इंडिया के सबसे बड़े डैम का. चुका है इधर, और वो दूसरा भाई उधर ही चला गया, उसको छोड़ दिए. वो गलत संगत में है मेरे भाई. मेरे भाई ने ले लिया है सहारा. और ये देखो उड़ रहे पंछी. पंछी उड़ जा काले कावा, तेरे मुंह विच खंड पावा. यार इसके भरोसे में जा रहा था भाई. मेरे भाई के मुंह में पाणी चला गया होय. पकडत आहेत माशीचं जाळं टाकत आहेत. त्या माशांचं जाळं, उसको बोलते नाव. छोटी सी नाव इथं आहेत. पाखरं. नाव काय माहिती नाही मला त्यांचं, बट त्यांना खायला टाकलेलं धान्य. या दादाने त्यांना खायला धान्य टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते आलेले तिथं. जहनसी तुझ्या मत गेलेले आहे हे डॅमचे बघा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्ही तुम्हाला सांगू आम्ही खरंच कितक्या आणि आम्हाला एनर्जी भेटते. 100 आणि 101% तू म्हणजे असं तर दूध जर केलं तर मग तुला नाही घटणार. अण्णा जरी आले तरी नाही घटणार. डायरेक्ट हात टाकावा लागतो त्यामध्ये. खाली गेलं तो याचे क्लासेस असतात ते करावं लागते. काडी काडी घेते, काडकील धरीत असतो म्हणजे. हा का बोट टाक ना तो काढी. बोट तोडीन दे. स्टिंग देऊ त्याला थांब. स्टिंग नाही रे, काडीक पाहिजे रे, तो काडकील धरतो कसं. जाऊ दे जाऊ दे. खूप प्रयत्न केलेत बळी तू पण बहिणीने दादा देव दगड टाकलेलं बळी. अशा प्रकारे नाराज होऊन बळीला काय भेटलं नाही खेकडा. सो गाईस दाखवणार. अशा प्रकारे आम्ही पोहले. आम्ही म्हणजे वरती जायचा प्रयत्न करत आहोत. खाली येणं खूप सोपं आहे हो लाईफ मध्ये,
पण वर जायला खूप अवघड आहे. वर जायला एवढा खडतर प्रवास आहे, हे रियालिटी मध्ये आहे इथे. तुम्ही बघू शकता हा खडतर प्रवास. तुम्ही सबस्क्राईब करून आम्हाला ताकद द्या मग आम्ही वर जाऊ. अरे काय ना तू त्याने एकच डायलॉग पाठ केलेला आहे गाईस. Guys, करा आम्हाला ताकदीची खूप आवश्यकता आहे. आता आम्हाला सध्या मिसळ पाव ते होऊ शकतं. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा मग आम्हाला एनर्जी येईल गाईस. शेवटचं बघून घ्या गाईस. हाऊ इज इट लुक्स लाईक जायकवाडी डॅम. सुंदर आहे हो गाईस. सुंदर तर आहेच. तर काही लोकांना माझं सांगणं आहे की अवश्य या, भेटायला या, आमच्या सोबतही आलं तरी चालेल. म्हणजे छान आहे, सुंदर एरिया आहे बघायला. आणि बळे भाऊचे 2 शब्द घेऊ आणि आणि जर आमच्या सोबत आले तर आम्हाला ताकद मिळेल. बळे भाऊ हा तुझं काय म्हणणं आहे? ही पैठण नगरी, संतांची नगरी अप्रतिम अशी. इथं नक्की भेट द्यायला या. नक्की तर भेट आणि भेट द्यायला द्यायला आमच्या डॉक्टर साहेबांच्या क्लिनिकला भेट द्या. आणि आमच्या चॅनलला आमच्या चॅनल त्याला जाता आता सबस्क्राईब करून त्या लाईक करा की राव. आणि 4000 अरे डबल आमचे जे आहे ते कम्प्लीट करण्यासाठी प्रयत्न करा. कपिल तू करू शकता भावा, 2-3 मोबाईल मध्ये लावून ठेव, विषय नाही. सो आम्ही आता जात आहोत डॅम पासून दूर आणि ब्लॉक पासून पण दूर. कोकणचे नारळाचे डॅम. आणि हे आमचा दीपक झोपलेला 4 प्रकारामध्ये. के बाद हमें लगी भूख, इसलिए हम आए उडुपी यहाँ नाश्ता करने. तो आता आलेला आहे मिसळ पाव गाईस, तुम्ही बघू शकता. आज आम्ही खाणार आहेत मिसळ पाव. आणि हा मिसळ पाव आहे जोगेश्वरी मिसळची धाकटा भाऊ आहे. खूप छान प्रकारचे मिसळ भेटते. फक्त इथले जे पाव आहेत ते थोडेसे छोटे छोटे आहेत, तुम्हाला तेवढं ॲडजस्ट करावं लागेल. खूपच छोटे आहेत. क्वालिटी A1 आहे. खाऊया या, तुम्ही पण या कधी खायला. विषय नाही. आणि आरोग्य सुद्धा आहे डोळा. खायची एक पद्धत असते, याच्यामध्ये आपण तुम्हाला हा जो कांदा दिलेला असतो, त्यांनी कोथिंबीर दिलेली नाहीये, कांदा दिलेला आहे. हा पूर्ण आधी स्प्रेड करायचा. ठीक आहे, फक्त आपल्याच ताटामध्ये करायचं, साईडमध्ये करायचं नाही. तुझा आवाज क्लिअर येणार नाही. हा पूर्ण असा मिक्स केला. त्यानंतर एक पावचा तुकडा घ्यायचा. ठीक आहे, नाक थोडा बबल थोडा. मिसळ भात संपत आलेला आहे. आणि आम्ही मागवलेला आहे डोसा. ऑर्डर डोसा. आणि डोसाची फोडून खायची एक नवीन स्टाईल आम्ही इन्व्हेंट केलेली आहे. डायरेक्ट फोडायचं, इकडनं तिकडनं काय करायचं नाही, फोडायचं. जेणेकरून आपला आतला मसाला दिसला पाहिजे. आणि आधी चेक करून घ्यायचा हा मसाला डोसा आहे की साधा डोसा. आतमध्ये जर मसाला आहे मसाला डोसा. पैठण मधला प्रचलित माऊली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लोंढे सरांचा. आणि त्याच्याच थोडंसं समोर गेल्यानंतर 8 ते 9 महिन्यापूर्वी स्थापित झालेला आणि नामांकित होत चाललेला आहे डॉक्टर गवळीस दातांचा दवाखाना. बघू शकता इथं लोक वेटिंगला बसलेले 2 पेशंट, परंतु डॉक्टर साहेब आमच्यासोबत गाडीवरती फिरत आहेत काहीच. आणि आता डॉक्टर साहेबाची रूम पण इथंच आहे. सो अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. आमचे डॉक्टर साहेब पडलेले आहेत थांबा. सो गाईज अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. बाय बाय. प्लीज सबस्क्राईब. पुन्हा येतो भाऊ. जय महाराज. एवढं जाता सबस्क्राईब करून जा, एवढा पाहिला तर. बाय गाईज.